सर्वांना नमस्कार. आज आपण दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य महाविद्यालय व पांडुरंग स्पोर्ट्स यांच्या वतीने आज 19 वर्षाखालील शालेय स्पर्धेसाठी आपण इथे सर्व जमलेलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पांडुरंग पवार सर, त्याचप्रमाणे इतर मान्यवर, या सर्वांचं मी या निमित्ताने आभार मानतो की आपण आज इथे या ठिकाणी आपण ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आज आपण परवानगी दिलीत आणि आपल्या आयोजनाखाली आज आपल्या या मैदानावर ही स्पर्धा होते. सांगायला अत्यंत आनंद होतोय की आज आपण ग्रामीण भागामध्ये, आज ठीक आहे ऊन खूप आहे, पण तरीसुद्धा आज आपण ग्रामीण भागामध्ये मुलांच्या मुलींच्या स्पर्धा आपण इथं आयोजित केलेल्या आहेत. आणि आता गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं असेल तर करोनानंतर थोडंसं मैदानी खेळांकडे लक्ष कमी झालं होतं आणि सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये आज मुलं ग्राउंडवर येणं खूप गरजेचं आहे आणि त्या निमित्ताने आपण ही स्पर्धा या ग्रामीण भागात आयोजित करतोय. इथूनच काही किलोमीटर अंतरावर रांजणी म्हणून गाव आहे, तिथे अनेक वर्षापासून आज आपले किरण वाघ सर तिथं सराव घेतात. त्याचप्रमाणे रांजणी गावाचा इतिहास पण खो खोसाठी खूप मोलाचा आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू त्या मैदानावर तयार झालेले आहेत. तसंच या भागामध्ये सुद्धा निमगाव सावा इथे आज आपण हे मैदान बघतोय. तसं आता मागाई सरांनी उल्लेख केला की आपण इथं शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करतोय सर, पण आता आपण खेळाकडे पण जसं आपण आता विविध केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या योजना बघतोय, त्यामध्ये पूर्वी खेळाला एवढं महत्त्व नव्हतं, फक्त शैक्षणिक याच्यामध्येच महत्त्व होतं. पण आज खेळासाठी सुद्धा अनेक ठिकाणी आज नोकऱ्या उपलब्ध आहेत, शासनाच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. आज आपल्या इथं सुद्धा जे संघ सहभागी होत आहेत त्यातले काही खेळाडू आज राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत. महाराष्ट्राकडनं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे, सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. आज जो इथं लासुर्णेचा संघ इथं आज उपस्थित आहे तो आज सर राज्य पातळीवरचा आज उपविजेता संघ, तृतीय क्रमांकाचा संघ आज इथं उपस्थित आहे. त्यातलेही 2 खेळाडू आज महाराष्ट्राच्या संघामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तर सांगायला आनंदाचा आहे की जसं मगाशी सर म्हणले की ग्रामीण भागामध्ये मुलांकडे काटकपणा हा शहरी भागातल्या मुलांपेक्षा जास्त पहिल्यापासूनच असतो, फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असते. आज सरांच्या माध्यमातून आणि पांडुरंग स्पोर्ट्स क्लब आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण या स्पर्धा आयोजित करतोय. यातून नक्कीच खो खो सारख्या भारतीय आणि देशी खेळाला नक्कीच चालना मिळेल आणि भविष्यात अतिशय उत्तम खेळाडू या भागातून सुद्धा तयार होतील की जे पुढे जाऊन पुणे जिल्ह्याकडून असेल, महाराष्ट्राकडून असेल आणि देशाकडून असेल खो खो खेळामध्ये त्याचा सहभाग नोंदवतील आणि भविष्यात त्यांना त्याचा उपयोग सुद्धा होईल. आज आपण मगाशी मी ज्या पद्धतीने म्हणलं की शैक्षणिक याच्यामध्ये तर महत्त्व आहेच, पण खेळाचं महत्त्व हे तुम्हाला फक्त छंद किंवा फक्त फिटनेससाठी उपयोगात न आणता आपण त्याचा नोकरीसाठी किंवा आपल्या भविष्यातलं आपलं करिअर घडवण्यासाठी आपण आपला पूर्ण परिवार त्यांनी आपण पालनपोषण करू शकतो. आज गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचे जे आदरणीय सचिव आहेत चंद्रजीत जाधव सर यांच्या माध्यमातून आज अनेक, तसेच आपले आदरणीय दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रयत्नातून आज अनेक खो खो खेळाडूंना जवळपास सांगायला आनंद होतोय की गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 55 खेळाडूंना महाराष्ट्र शासनामध्ये थेट नियुक्तीद्वारे सर नोकरी लागलेली आहे. आणि आज अनेक लोक ही क्लास 2 क्लास 1 लेवलला आज तिथं काम करतायत आणि स्पोर्ट्स विभागामध्ये काम करतायत. म्हणजे खेळ त्यांना काय करू शकतो हे त्याचं उदाहरण आहे. तर माझ्या सर्व तरुण खेळाडूंना आणि महाविद्यालयातील सर्व शालेय खेळाडूंना माझी अशी विनंती राहील की मेहनत करा. शेवटी स्पर्धा आहे, हार जीत होत असते, पण आपण ही स्पर्धा म्हणून आपला खो खोचा आपला खेळ चांगल्या पद्धतीने इथे दाखवा. आज दिवसभर आपले सामने इथं होणार आहेत. सर्वांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण आपल्या खेळामुळे आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं तसेच महाराष्ट्राचं नाव उंचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं बोलवलं, माझा इथं योग्य प्रकारे सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.